कोणीतरी भोरटे चोरबीर असतील, मला वाटतं त्यांनी आवादा कंपनीने पुढे येऊन हे आकाच्या सहकाऱ्यांना ह्या पूर्वी सवय लावलेल्या आहेत. हे इकडून नाही मिळालं तर आकाच्याच लोकांनी जाऊन ह्या चोऱ्या करायच्या. आता पाय बांधल्याच्या नंतर तो सुरक्षा रक्षक काय करणार? आणि एवढी मोठी अजूनही बघा, या लोकांना डोकी जागेवर नाही येते यांची. हे असंच एका दलित समाजाच्या वॉचमनला मारहाण करण्याच्या नादातच एवढी मोठी घटना घडलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये. तरीसुद्धा अजून डोके जागेवरती यांची नाही आहेत. हे अजूनही माझं मत आहे की आकाच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा, आता 2-4 दिवसात ते आरोपी सापडतील, त्याच्यामध्ये 100% हेच लोक असणार. कार्यरत आहे, टोळी कार्यरत आहे. आकांनी जे पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना, आणि SP नवीन आलेले आहेत, त्यांना ह्यातली एवढी माहिती नाही आहे. परंतु आकांनी जे जागोजागी नेमलेले लोक आहेत हे अजून तिथं जिल्ह्यामध्ये आहेत, ते अजून त्रासदायक आहेत. जनरल बदल्यामध्ये जर ते तिथून काढले तरच यातला काही मार्ग निघू शकेल. वाल्मिकांच्या विरोधामध्ये पुन्हा एक नवीन पुरावे आहेत ते CIDच्या हाती लागलेले आहेत, ते देखील सादर केले. यावर उद्या सुनावणी होणार आहे अशी देखील माहिती समोर येते. काय नाही, आता ती केस चालू राहील. वाल्मिक कराडच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे. फक्त CIDलाच नाही तर मला असं वाटतं EDची सुद्धा त्यांना नोटीस आहे पूर्वीचीच. त्याच्यामुळं EDवाले सुद्धा त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं काही सापडेल. अण्णा, डीपीडीसी फंडावरून तुम्ही आरोप जे आहे ते धनंजय मुंडे किंवा डीपीडीसी फंडावरून जे आरोप केले होते त्याला क्लीन चिट जे आहे ते अधिकारी अजितदादांनी दिल्याची माहिती मिळते. नाही, आम्ही त्याच्यात हायकोर्टात जाणार आहोत. त्यांनी क्लीन चिट दिले ना, हायकोर्टात जाऊन ते 73 कोटी रुपये पूर्णपणे बोगस कसे उचललेले आहेत हे आम्ही त्या ठिकाणी कोर्टात जाऊन सिद्ध करू.